Now we are going to discuss about the routes of drug administration. ओके, तर आता ड्रग दोन प्रकारे ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. एक लोकल आहे आणि एक सिस्टमिक आहे. हे दोन मेन क्लासिफिकेशन आहे. लोकलमध्ये बघ टॉपिकल असतं आहे, डीपर टिश्यूज आणि आर्टेरियल सप्लाय विच इज नॉट इम्पॉर्टंट. सिस्टमिक इज इम्पॉर्टंट कारण सिस्टमिकमध्ये ड्रग हे ब्लडस्ट्रीममध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं आणि इट डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द बॉडी. ओके, सो आपण इथे सिस्टमिक बघू. सिस्टमिकचं दोन याच्यामध्ये क्लासिफिकेशन होतं. एक आहे एंटेरल आणि सेकंड आहे पॅरेंटेरल. एंटेरल म्हणजे काय असतं की ड्रग GITमधून पास होतो आणि पॅरेंटेरलमध्ये इट इज अवे फ्रॉम GIT, म्हणजे ड्रग आणि GITचा काही संबंध नसतो. ड्रग हा GITमध्ये एंट्री करत नाही, तो डायरेक्टली ब्लडमध्ये जातो. एंटेरलमध्ये तो ड्रग GITमधून सगळं ती मेकॅनिझम होते. मग एंटेरलमध्ये 3 आहेत, ओरल आहे, रेक्टल आहे आणि सबलिंग्युअल आहे. आणि पॅरेंटेरलमध्ये 2 आहेत, एक इंजेक्टेबल आणि नॉन इंजेक्टेबल. इंजेक्टेबलमध्ये आहे मग सबक्युटॅनियस, इंट्रामस्क्युलर, इंट्रावेनस आणि इंट्राडर्मल. आणि नॉन इंजेक्टेबलमध्ये नॅझल, क्युटॅनियस, इन्हेलेशनल हे 3 आहेत. ओके, सो सगळ्यात पहिले आपण सिस्टमिक रूट्सवाले बघू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ओरल तर आपल्याला माहिती ओल्डेस्ट आणि कॉमनेस्ट मेथड आहे. आपण बोथ सॉलिड आणि लिक्विड डोसेजचे फॉर्म्स देऊ शकतो. ॲडव्हान्टेजेस चीपर आहे, सेफर आहे, त्याच्यानंतर नॉन इन्व्हाजिव्ह आहे. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये स्लो ॲक्शन आहे. आपल्याला माहिती त्याची अवेबिलिटी पण खूप कमी आहे. इमर्जन्सीमध्ये बिलकुल पण युजफुल नाही आहे. नोशिया वॉमिटिंग कॉज करू शकतं. त्याच्यानंतर एखादा अनकॉन्शियस पेशंट असेल तर त्याला आपण ओरली थोडी ना ड्रग देऊ शकतो. ओके, सो नाव तर हे ओरल. आता रेक्टल. रेक्टमच्या थ्रू आपण काही जे इरिटंट ड्रग्स असतात, अनप्लीजंट ड्रग्स असतात ते आपण च्या थ्रू देतो. ॲज अ सपोजिटरीज किंवा आपण ॲज अ इनेमा म्हणून देतो. यूज इन पेशंट हॅविंग रिकरंट ओमेटिंग किंवा अनकॉन्शियसनेस. एखादा कॉन्शियसनेस नाही आहे त्या व्यक्तीला, आपण त्या व्यक्तीला रेक्टमच्या थ्रू ड्रग देऊ शकतो. किंवा त्याला रिकरंट म्हणजे घडी त्याला वॉमिटिंग होते, तर अशा केसेसमध्ये आपण ओरली दिलं तर ते बाहेर पडणार ना, तर अशा केसेसमध्ये युजफुल आहे. ड्रग्स ॲब्झॉर्ब इन एक्सटर्नल हिमोरायडल व्हेन बायपासेस लिव्हर बट नॉट दॅट ॲब्झॉर्ब इन टू इंटरनल व्हेन्स. आपल्याला माहिती इकडे पण स्लो ॲब्झॉर्प्शन असतं अँड इट कॅन कॉज रेक्टल इन्फ्लामेशन. तर हे काही ड्रग्स आहे, डायझेपॅम, इंडोमिथॅसिन, त्याच्यानंतर पॅरासिटामॉल, इर्गोटामाइन हे आपण रेक्टली देऊ शकतो. आता सबलिंग्युअल म्हणजेच आपण त्याला बक्कल पण म्हणतो. तर आपल्याला माहिती सबलिंग्युअल काय असतं की आपण जी टॅबलेट असतो ती जिभेच्या खाली ठेवतो आणि आपण सबलिंग्युअली कोणते ड्रग्स देऊ शकतो तर ओन्ली लिपिड सोल्युबल आणि जे नॉन इरिटेटिंग ड्रग्स आहेत ना तेच आपण या रूटने देऊ शकतो. आणि आपल्याला माहिती सबलिंग्युअलमध्ये रॅपिड ॲब्झॉर्प्शन असतं. ओके, लिव्हर बायपास म्हणजे काय मिनिंग आहे त्याचा की ते ड्रग लिव्हरमध्ये जात नाही, ते लिव्हरला क्रॉस करून जातं, म्हणजे त्याचं मेटाबॉलिझम होत नाही. म्हणजेच आपण बघितलं ना मेटाबॉलिझममध्ये काय होत होतं, त्याचं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत होतं ना. देअरफॉर ड्रग विथ हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम कॅन बी ॲब्झॉर्ब डायरेक्टली इन टू द सिस्टमिक सर्क्युलेशन. त्याचे एक्झाम्पल्स आहेत ग्लिसराईल ट्रायनायट्रेट, त्याच्यानंतर ब्युप्रेनॉर्फाईन, डेस अमिनो ऑक्झिटॉक्सिन हे आपण सबलिंग्युअली देऊ शकतो. ओके, तर ते होते एंटेरल म्हणजे की जे GITमधून पास होत होते. आता आपण पॅरेंटेरल बघू की ज्यांचा GIT सोबत. पॅरेंटेरल म्हणजे काय, तर GITशी काहीच रिलेशन नाही आहे त्याचं, डायरेक्टली ब्लडमध्ये जातं आहे. तर सगळ्यात पहिले आपण नेझल बघू. नेझल नोज ॲब्झॉर्ब मेनी ड्रग्स, जे आपले म्युकस सेल्स असतात ना ते ॲब्झॉर्ब करून घेतात खूप सारे ड्रग्सला. इथे पण ते लिव्हरला बायपास करतात आणि डायजेस्टिव्ह ज्युसेसला पण. सेकंड आहे इन्हेलेशन. आपण बघतो की जे व्होलाटाईल लिक्विड्स आणि गॅसेस ते आर गिवन. ॲक्शन इज व्हेरी रॅपिड का, कारण ॲब्झॉर्प्शन फ्रॉम वास्ट सरफेस ऑफ अल्व्हेओलीचं जे वास्ट सरफेस आहे ना तिथून ॲब्झॉर्प्शन केलं जातं, त्याच्यामुळे ॲक्शन ही खूप रॅपिड होते. आता क्युटानियसमध्ये काय असतं तर क्युटानियसमध्ये एक ट्रान्सडर्मल पॅचेस जे असतात ना ते स्किनवरती लावले जातात आणि त्या स्किनमध्ये ड्रग असतं, मग ते ड्रग हळूहळू स्किनमध्ये ॲब्झॉर्ब केले जातं. सो त्याला म्हणतात क्युटानियस. ओके, सो नाव इथे पण लिव्हर बायपास होतं, म्हणजेच
ॲब्झॉर्प्शन कॅन इन्क्रीज्ड बाय रबिंग पॅचेस. आपण तुमच्या स्किनला जे पॅच लावलेलं असणार त्याला तुम्ही रब केलं तर ड्रगचं ॲब्झॉर्प्शन वाढणार. तरी पण इकडे ॲब्झॉर्प्शन पाहिजे तेवढं नसतं, कमीच असते. ओके, तर हे होते सगळे नॉन इंजेक्टेबल्स. आता आपण इंजेक्टेबल्स बघू. सगळ्यात पहिले सबक्युटानियस. सगळ्यात पहिले मी सांगते की हे जे आहे ना, सगळ्यात पहिली लेअर असते आपल्या स्किनवरती एपिडर्मिस. ओके, एपिडर्मिस नंतर आहे हे डर्मिस. ओके, तर ह्या दोघांच्यामध्ये जेव्हा इंजेक्शन देतात ना तेव्हा त्याला इंट्राडर्मल असे म्हणतात. वेन द इंजेक्शन इज गिवन बिटवीन द एपिडर्मिस अँड डर्मिस इट इज कॉल्ड ॲज इंट्राडर्मल. मग इंट्राडर्मल नंतर हे जे आहे ना हे आहे सबक्युटानियस टिश्यू. जेव्हा इथे इंजेक्शन दिलं जातं तेव्हा त्याला सबक्युटानियस म्हणतात. सबक्युटानियस टिश्यू नंतर असतात व्हेन्स. ओके, मग व्हेन्समध्ये इंजेक्शन होतं आपण त्याला IV म्हणतो. व्हेन्स नंतर असतात मसल्समध्ये देतो तेव्हा त्याला IM म्हणतात. दिस इज IM. तर सबक्युटानियस बघू आपण. तर ड्रग इज इंजेक्टेड इंटू द सबक्युटानियस टिश्यू. कुठे कुठे देतात ते? थाईजमध्ये देतात, त्याच्यानंतर ॲब्डोमेनमध्ये देतात आणि आर्म्सवरती देतात. एक्झाम्पल ॲड्रेनालिन आणि इन्सुलिन. मग याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन इज पॉसिबल, म्हणजे आपण स्वतः पण याचं इंजेक्शन घेऊ शकतो, पण याचं ॲब्झॉर्प्शन स्लो आहे आणि आपण याला इमर्जन्सीमध्ये देऊ शकत नाही. सेकंड आहे इंट्राडर्मल. आपण बघितलं ना, ड्रग जेव्हा एपिडर्मिस आणि डर्मिसच्या मध्ये देतो तेव्हा त्याला इंट्राडर्मल असे म्हणतात. तर ड्रग इज इंजेक्टेड इंटू द लेयर्स ऑफ स्किन रेझिंग अ ब्लेब. म्हणजे स्किन अशी दोघं बोटांनी दाबून वर केली जाते आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. हे पेनफुल असतं आणि याच्यामध्ये आपण थोडंसंच ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. जसं की आपण BCG वॅक्सिनेशन देतो, इकडे पण ॲब्झॉर्प्शन कमीच असतं. त्याच्यानंतर आहे IV मध्ये आपण बघितलं की ड्रग डायरेक्टली व्हेन्समध्ये ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. मग तर ते ड्रग एकतर बोलसच्या फॉर्ममध्ये ॲडमिनिस्टर्ड करतात किंवा इन्फ्युज्ड स्लोली. बोलस म्हणजे काय की डायरेक्टली व्हेनमध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि इन्फ्युज्ड स्लोली म्हणजे काय असतं तर सलाईन. आपण बघतो ना, सलाईनमध्ये इंजेक्शन देतात मग ते हळूहळू व्हेन्समध्ये जातं, त्याला आपण इन्फ्युज्ड स्लोली असे म्हणतो. तर इकडे डायरेक्टली इंटू ब्लड, इफेक्ट इमिजिएटली अँड देअरफोर यूज्ड इन एमर्जन्सी. ॲडव्हान्टेजेस पण आपल्याला माहिती की त्याचं 100% बायो अवेबिलिटी असते. हायली इरिटंट ड्रग्स पण आपण इकडे ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो, देअरफोर ते डायल्युटेड होतात ब्लडमध्ये. लार्जर व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड कॅन बी ॲडमिनिस्ट्रेड. म्हणजे याचे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याच्यामुळे आपण याला खास करून इमर्जन्सीमध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे इंट्रामस्क्युलर. तर मसल्समध्ये इंजेक्शन दिलं जातं, जसं की डेल्टॉइड मसल्स आहे. डेल्टॉइड मसल्स म्हणजे आपले शोल्डर मसल्स. त्याच्यानंतर ग्लुटियस मॅक्झिमम म्हणजे बॅक ऑफ हिपला दिलं जातं. त्याच्यानंतर व्हॅस्टस लॅटरॅलिस म्हणजे लॅटरल साईड ऑफ द थाय. ओके, थाईजमध्ये लॅटरली दिलं जातं इंजेक्शन. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे तर आपण इकडे माइल्ड इरिटन देऊ शकतो आणि हे लेस पेनफुल आहे.